अरे 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 थांब आता. आजची गोष्ट लय महत्वाची आहे. तुम्ही झोपेत चालणारा माणूस तर ऐकला असेल, पण झोपेत लोकांना मारणारा, लोकांच्या पोटात चाकू खुपसणारा माणूस तू ऐकला? तर असाच एक माणूस होता कॅनडामध्ये. 1987 ची गोष्ट आहे. त्याच्याकडे पैसे नव्हते, डोक्यावर लय मोठं कर्ज होतं, नोकरी नव्हती, त्याचं डोकं खराब झालेलं होतं, डोक्यात हजारो प्रश्न होते, चिंता होती, टेन्शन होतं. आयुष्याची पुरेपूर वाट लागली. दिवशी तर काय केलं माहिती का त्यानं? रात्रीच्या 2:30 वाजता उठला, त्यानं गाडी काढली, गाडी ताणवली, ताण गाडी ताणल्यानंतर 22 किलोमीटर गेला. जाऊन कुठे गेला माहिती का? त्याच्या सासऱ्याच्या घरी गेलाय. सासऱ्याच्या घरात चावी होती त्याच्याकडे. ऐकून तर मला बी टेन्शन आलं राव. दार उघडलं, आतमध्ये घुसला आणि सासऱ्याला त्यानं काय सांग, सासू जागीच बेशुद्ध पडली. सासरा इतका क्रिटिकल कंडिशन मध्ये होता, त्याला दवाखान्यात गोंधळलेले आहेत, त्याला दवाखान्यात नेतात त्या माणसाला लागलेल्या. आणि ही माणूस काय करते माहिती का? रक्ताने भरलेल्या कपड्यांनी त्या तिथल्या पोलीस स्टेशन मध्ये जाते आणि बजवून म्हणतंय मी माणसं मारलेत, आत्ताच माणसं मारून आलोय म्हणतंय. आणि बस पोलिसांनी त्याला एका दवाखान्यात नेलं. दवाखान्यात डॉक्टर त्याला बघून म्हणला ह्याला तर झोपेत चालण्याची हे आजार आहे, ह्याला झोपेत त्याचे पाय चालतात, हात चालतात, डोळे उघडे, डोकं काय जागेवर नव्हतं त्याचं. डोकं ते झोपलेलं, त्याचं शरीर जाग होतं, पण जी अक्कल असते ना, अक्कल जी काय काय झालं नसती ती त्याच्याकडे नव्हती. त्याच्यानंतर काय झालं ते ऐकून मला बी जरा झटका लागला राव. कोर्टात जाऊन त्याला काय म्हणतात, त्याला जज काय म्हणाले माहिती का? म्हणाले ही जी मानसिकता नव्हती ती करण्याची, ती जरा आजारी आहे म्हणून त्यानं तसं केलंय आणि त्याला सोडून देतात. म्हणून सांगतो रे, रात्रीचं लवकर झोपत जावा, चॅटिंग करत बसत जाऊ नका. लवकर झोपलं तर लवकर उठ चाल आणि पूर्ण झोप होईल तुमची. आणि असल्याच भयानक गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो कर, म्हणजे सबस्क्राईब कर रे, नाहीतर रात्रीचं काहीतरी होईल.